हॅलो नमस्ते मित्रांनो, माझ्या डिजिटल MBA वाला चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत रेल्वेमधल्या वॅकन्सीज ज्युनियर इंजिनियर पोस्टसाठी. व्हेरियस पोस्ट आहेत, त्यामध्ये व्हेरियस ब्रँचेससाठी आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, IT सर्वांसाठीच वॅकन्सी महत्त्वाची आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका. यामध्ये 2569 वॅकन्सीज आहेत आणि यामध्ये दिलेला हा नंबर जो CEN नंबर 05/2025 हा आहे ॲडचा नंबर आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये फक्त याची पूर्ण PDF डिटेल जी आहे ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. ती PDF डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील भेटून जाईल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून पण डाउनलोड करू शकता किंवा रेल्वेच्या वेबसाईटवरनं पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता डिटेल्स त्यामध्ये काय काय आहेत आणि कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे, किती वॅकन्सीज आहेत, किती एज आहे, किती फीस आहे, सर्व डिटेल्स माहिती PDF आहे. तीच माहिती मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करू सांगणार आहे. त्यासाठी पाहत राहा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्याकडनं ही जाहिरात आपल्याला 31 तारखेला आलेली आहे. 31 तारखेपासून डेट त्याची चालू झालेली आहे. त्यामध्ये ॲडव्हर्टाईज नंबर त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये रिक्वायरमेंट फॉर द पोस्ट आहे. त्यामध्ये ज्युनियर इंजिनियर, डेपोट मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल अँड मेट्रोलॉजिकल असिस्टंट. तर या पोस्टसाठी वॅकन्सी सुटलेल्या आहेत. तर नेक्स्ट पेजवर जाऊ आपण. तर महत्त्वाचे डेट त्यांनी दिलेले आहेत. तर त्यामध्ये ही महत्त्वाची डेट आहे ज्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला 31/10/2025 रोजी ओपन झालेले आहेत. तर तुम्हाला लास्ट डेट आहे त्यामध्ये 30/11/2025. तर 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. तर आपल्याला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यांनी एक्झाम फॉर्म फिल करण्यासाठी. त्यामध्ये पेमेंटसाठी तुम्हाला 2 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत. तर 2/12 तुम्ही पेमेंट करू शकता. त्यामध्ये पे स्केल आहे त्यांचा 6 लेवल 6च्या नुसार 7व्या पेमेंट कमिशननुसार 35,400 रुपये हे इनिशियल पेमेंट असणार आहे. त्यामध्ये व्हेरियस अलाउन्सेस असतात. त्यामध्ये पेमेंट तुमची इन हँड पेमेंट इन्क्रीज करू शकते. त्याबद्दल आपण डिटेल्स माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. जे महत्त्वाची पेज आपण घेणार आहोत. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तर यामध्ये आपण एज लिमिट पाहणार आहोत. एज लिमिटमध्ये आहे त्यांनी दिल्यानुसार 33 वर्ष एज लिमिट आहे फॉर द ओपन कॅन्डिडेटसाठी. एक बेसिक आहे त्यांचं 1/1/2026 पर्यंत 33 वर्ष पाहिजे, जे की ओपन कॅन्डिडेटसाठी आहे. ओके. आणि SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष त्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. OBC नॉन क्रिमिनल ज्यांचं आहे त्यांना पण 3 वर्ष सूट आहे. म्हणजेच यामध्ये हे 33च्या पुढे ॲड होणार. हे तुम्हाला तर बेसिक माहिती आहे, जे एक्झाम प्रिपरेशन करतात हे यांना माहिती होतं. त्यामध्ये एक सर्व्हिस मॅनसाठी देखील 3 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्षाचं एक एज रिलॅक्सेशन आहे. पर्सन विथ माझे काही अपंग लोक असतील त्यासाठी, दिव्यांग लोक त्यांना आपण म्हणतो त्यासाठी पण आहेत. नंतर आपण नेक्स्ट पेजवरती जाऊया. इथे आपण खाली पाहिलं तर आपल्याला पाहू शकता तुम्ही की फी स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यांनी. सर्व विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये फी त्यांनी दिलेली आहे फॉर द CBT 1. पण
त्यामध्ये पण काही सूट दिलेली आहे, जे की 250 रुपये आहेत. तर ते कोणते कॅन्डिडेट आहेत, तर ते SCच्या विद्यार्थ्यांना, ST विद्यार्थ्यांना, जे एक सर्व्हिसमॅन आहेत, दिव्यांग आहेत, महिला उमेदवार आहेत, ट्रान्सजेंडर्स आहेत, मायनॉरिटीज अँड द EBC जे क्लासवर्ग आहे त्यासाठी 250 रुपये त्यांनी सूट दिलेली आहे. पण त्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की फीस आपल्याला 500 रुपये आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला 400 रुपये त्यामध्ये रिफंड होणार आहे. आणि यामध्ये 250 रुपये आपण जे जमा करणार आहे त्यामध्ये 250 रुपये तुम्हाला फर्स्ट CBTला उपस्थित झाल्यानंतर तुमची 250 रुपये देखील फीस वापस तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स वगैरे तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये डिटेल्स भरायचे आहेत. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामध्ये 250 रुपये फीस आहे असं तुम्ही मानू शकता ओपन कॅन्डिडेटसाठी. आणि जी सूट दिलेली आहे त्यांना एक्झाम पूर्णपणे फ्री आहे असं तुम्ही म्हणू शकता यामध्ये. तर आपण नेक्स्ट पेजवरती जाऊया. तर यामध्ये एक्झाम प्रोसेस कशी आहे पहा तुम्ही. एक्झाम प्रोसेसमध्ये CBT 1 असणार आहे, CBT 2 असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. तर ह्या 4 स्टेपनुसार तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे. तर सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. तर मित्रांनो CBT 1साठी 2 स्टेजमध्ये एक्झाम होणार आहे. त्यामध्ये CBT 1 आणि CBT 2 स्टेज आहे. CBT 1साठीचा जो ड्युरेशन आहे तो आहे 90 मिनिट्स. नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये 100 क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये सब्जेक्ट्स आहेत मॅथमॅटिक्स, जनरल अवेअरनेस, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स. टोटल क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहेत. त्यामध्ये मार्क पण 100 आहेत. टाईम आहे 90 मिनटं. हे झालं CBT 1साठी. आणि CBT 1साठी निगेटिव्ह मार्किंग अप्लिकेबल आहे. 1/3 ही निगेटिव्ह मार्किंग अप्लिकेबल असणार आहे. त्यामध्ये इलिजिबिलिटीचा कट ऑफ देखील त्याने दिलेला आहे की 40 मार्क पाहिजे त्यामध्ये ओपनच्या विद्यार्थ्यासाठी. EWSसाठी 40 पाहिजे. OBC जे नॉन क्रिमिनल आहे त्यासाठी 30% पाहिजे. SCसाठी 30%, STसाठी 25%. म्हणजे 100 मार्कची एक्झाम आहे त्यानुसार तो 40, 30, 30 आणि 25 मार्क असणार आहे त्यामध्ये जो कट ऑफ आहे तो. तर त्याच्या प्लस मार्क तुम्हाला पाहिजे. त्यामुळे ते 2 मार्काचं सूट देऊ शकतात. ते कोणासाठी, तर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यासाठी. जर कॅन्डिडेट त्यांना नाही भेटले तर ते त्यामध्ये सूट देऊ शकतात. CBT 2साठी आपण बघणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही CBT 1 पास करता त्याच्यानंतर तुम्ही CBT 2साठी एलिजिबल असता. तर CBT 2मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 150 आणि टाईम आहे त्यामध्ये 120. तर तुम्हाला 120 मिनिटामध्ये 150 मार्क घ्यायचा आहे. आणि यामध्ये 160 मिनटं पण आहेत. त्यामध्ये जी दिव्यांग उमेदवार असतील जे त्यांना सूट दिलेली आहे ते विद्यार्थ्यांसाठी असतात. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं CBT 2साठी किती कॅन्डिडेट अवेलेबल असतील जे की CBT 1मधनं अप्लिकेबल असतील तर ते 15 टाइम्स फॉर द वॅकन्सी. वॅकन्सीच्या 15 पट उमेदवार इलिजिबल असतील CBT 2साठी. म्हणजे तुम्हाला फक्त 40 मार्काच्या पुढं झालं म्हणजे CBT 2 देता येणार नाही आहे. तर तुम्हाला 15 पट उमेदवारामध्ये ते यावं लागेल. ओके, तर असं आहे ते. तर CBT 2मध्ये 150 क्वेश्चन्स 2 तास. त्यामध्ये क्वेश्चन्स सब्जेक्ट आहेत जनरल अवेअरनेस, फिजिक्स, केमिस्ट्री आहे. त्यामध्ये कॉम्प्युटरचे बेसिक्स आहेत. एन्व्हायरमेंटल आणि पोल्युशन कंट्रोल हा पण टॉपिक त्यामध्ये त्यांनी कव्हर केलेला आहे. आणि टेक्निकल ॲबिलिटीजमध्ये तुमचं जो 100 मार्कासाठी असणार आहे तो तुमची जी स्ट्रीम आहे
त्या स्ट्रीमसाठी ते 100 मार्क असतील. त्याचा सिलेबस पूर्ण PDF सगळ्या शेवटी दिलेला आहे, तो डाउनलोड करा तुम्ही. प्रत्येक स्ट्रीमनुसार दिलेला आहे त्यांनी, ते आपण पुढे पाहू. हे त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या स्ट्रीममध्ये कुठले, म्हणजे ग्रुप वाईज केलेलं आहे की मेकॅनिकल अप्लाइड इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचेस येणार आहेत त्यामध्ये. तर या सर्व ब्रँचेस त्यामध्ये येणार आहेत. मध्ये दिलेले आहेत, 1मध्ये दिले आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण जास्त स्ट्रीम वगैरे आहेत ते त्यांनी पूर्ण कव्हर केलेले आहेत, ते इथे केलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि सेम फॉर द सिव्हिल ऑल्सो. CMA एक ग्रुप बनवलेला आहे, जे BSc केमिस्ट्री आणि फिजिक्सचे कॅन्डिडेट असतील त्यासाठी त्यांनी CMA नावाचा त्यांनी ग्रुप क्रिएट केलेला आहे. त्यामध्ये इथे त्यांनी दिलेले आहे की कशा प्रकारे नॉर्मलायझेशन एक प्रोसेस होणार आहे. यामध्ये CBT 1 आणि CBT 2 मध्ये पण प्रोसेस दिलेली आहे. सेम डॉक्युमेंट प्रत्येक ठिकाणी ॲप्लिकेबल असतं असेल. त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे त्यांनी की एक्झाम फॉर्म कसा सबमिट करायचा आहे. हे यासाठी एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. ते स्टेप बाय स्टेप आपण एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला ते सोपं जाणार आहे. एक्झाम फॉर्म कुठेही कॅफेवर जाऊन फिल करण्याची गरज नाही आहे मित्रांनो. मी आजपर्यंत जेवढ्या एक्झाम दिलेले त्याचा फॉर्म मी स्वतः भरलेला आहे आणि त्या एक्सपिरियन्सनुसार आपण कोऑर्डिनेशन नाही करू. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा मी माझा तुम्हाला मेल ID प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये मला WhatsApp नंबर प्रोव्हाइड करतो. तुम्ही मला डायरेक्ट DM करू शकता आणि तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. नेक्स्ट महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यामध्ये 32 पेजवरती आहे तो. तर यामध्ये नंबर ऑफ जे पोस्ट आहेत, त्या नंबर ऑफ पोस्टसाठी त्याचं एलिजिबिलिटी काय आहे. तर एलिजिबिलिटी अशी आहे की 3 वर्ष डिप्लोमा झाला पाहिजे. त्याच्यामध्ये स्ट्रीम आहे त्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्बिनेशन ऑफ द कॉम्बिनेशनमध्ये जे दुसऱ्या स्ट्रीम पण असतील, जसं ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकलमध्ये पॉवर ट्रान्समिशन स्ट्रीम असतील. त्यासाठी त्यांनी हा एक ग्रुप दिलेला आहे. ते 1 ते 5 मध्ये हा ग्रुप दिलेला आहे त्यांनी. सिव्हिल इंजिनिअरसाठी सेम आहे. त्यामध्ये नंतर ज्युनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी हे सर्व आहे. याच्यामध्ये आपण कुठे बसतो ते तुम्ही चेक करा पहिलं. त्याच्यानंतर फॉर्म भरायला घ्या की कुठल्या पोस्टसाठी मला अप्लाय करायचं आहे. ते आपण एक्झाम फॉर्म बघताना ह्याला रिव्हिजन करणार आहोत नंतर. आणि याच्यामध्ये एक नोट दिलेला आहे त्यांनी की हायर क्वालिफिकेशन सच ॲज BE or BTech are also acceptable in the lieu of 3 years diploma in engineering in the same discipline. म्हणजे त्यामध्ये तुमची इंजिनिअरिंग जरी झालेली असेल तरी तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहात. तर त्यांनी हा टाकण्याचा एक मेन उद्देश आहे की सध्या जो ट्रेंड चालू आहे की डिप्लोमासाठी जागा निघाल्या. तर डिप्लोमासाठी जागा निघाल्यानंतर BEचे विद्यार्थी, BTechचे विद्यार्थी ते तर त्या एक्झामसाठी ॲप्लिकेबल आहात. हे नंतर कोर्टामध्ये बॅटर नको जाऊ यासाठी आय थिंक त्यांनी हे प्रोव्हाइड केलेलं आहे की नो कन्फ्युजन. इथे डायरेक्टली ॲडमध्ये मेन्शन केलेले आहे की तुमचा BE झाली असेल, BTech झाली असेल तर तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहात. ओके, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता याच्यामध्ये, नो इश्यू. याच्यामध्ये खाली आल्यानंतर आपल्याला वॅकन्सीचा टेबल दिसतोय. वॅकन्सीमध्ये पूर्ण वॅकन्सीज आहेत तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये रिजन वाईज वॅकन्सीज आहेत, जसं की अहमदाबाद आहे, अजमेर आहे, बेंगलुरू रिजन आहे, भोपाल आहे, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, श्रीनगर, कोलकाताला पण चांगल्या वॅकन्सीज आहेत. 628 वॅकन्सीज आहेत. तुम्ही इथे पण विचार करू शकता. आणि मुंबई रिजनसाठी आपल्याला वॅकन्सीज आहेत 434 वॅकन्सीज अवेलेबल आहेत. जर कास्ट वाईज बोलायचं असेल तर आपण 174 वॅकन्सीज आहेत.
ओपनसाठी SC आहे 70, STसाठी आहे 35, OBCसाठी 110 वॅकन्सीज, EWSसाठी 45 वॅकन्सीज, अशा टोटल मिळून 434 वॅकन्सीज आहेत. खूप मोठा आकडा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याला लाईटली घेऊ नका. ओके, तर आपण खाली आल्यानंतर वॅकन्सी संपत इथे आणि सर्वात शेवटचा पार्ट आहे की हे काही फॉर्म दिलेले आहेत त्यांनी, जे ॲनेक्स्चर फॉर्मॅट आहेत, जे कास्ट सर्टिफिकेटसाठी जे आवश्यक असतात, त्याचा डिक्लेरेशन फॉर्म वगैरे सबमिट करायचं आहे एक्झाम फॉर्मच्या वेळेस, हे आपण नंतर पाहूयात. आणि याच्यामध्ये लास्ट आपण पाहायचं असेल तर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की सिलेबस तो त्यांनी शेवटी दिलेला आहे. सिव्हिलसाठी सिलेबस आहे, सिव्हिल आणि जे अलाइड ब्रँचेस आहेत त्यामध्ये तुमचं जे 100 मार्कची एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला हे पूर्ण टॉपिक कव्हर करावे लागतील. इलेक्ट्रिकलसाठी पण दिलेलं आहे त्यांनी, इलेक्ट्रॉनिक्स पण साठी दिलेलं आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकलसाठी दिलेलं आहे आणि सर्वात शेवट CMA ग्रुपसाठी, ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री हे ॲप्लिकेबल आहेत. तर हे अशा पूर्ण या PDF एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आपण यामध्ये शेवटी आपण पाहणार आहोत की नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की आपण यासाठी एक्झाम फॉर्म सबमिट करण्यासाठी जी प्रोसेस आहे, जे डॉक्युमेंट लागतात ते आपण एक पूर्ण एक्झाम फॉर्म फिल करून देणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आपण तुमची सर्व मदत करू. यामध्ये तुमचं OBCसाठी नॉन क्रिमिलियरचा कसा अप्लाय करायचा ते देखील आपल्याला पोर्टलवरतीच व्हिडिओ ॲप्लिकेबल आहे. तुम्ही कुठला पण यूट्यूब चॅनल ॲप्लिकेबल करू शकता, पाहू शकता. त्यामध्ये तुम्ही OBCसाठी नॉन क्रिमिलियर काढून घ्या, OBC सर्टिफिकेट नसेल तर ते काढून घ्या. महिनाभराचा वेळ आहे, ते तुम्ही कॅप्चर करू शकता. आता पण वेळ गेलेला नाही. वॅकन्सी छान आहेत, मराठी विद्यार्थ्यांसाठी देखील चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर डिप्लोमासाठी एवढ्या प्रमाणात वॅकन्सी आलेल्या आहेत, तर त्याचा तुम्ही फायदा करून घ्या.